नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 21 जानेवारी, वार रविवार, आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्री प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तसेच एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकटसुद्धा दूर होतात. श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष देखील नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतरनं मोक्षसुद्धा प्राप्त होतो. आणि पहा, पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग आणि हे व्रत हे उपासनेचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त करून देत असतात. म्हणून या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आणि काही सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा प्रभावी उपाय सांगणार आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट हे नष्ट होईल आणि अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची प्रगती होईल आणि मुलांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, असं म्हटलं जातं की या पुत्रदा एकादशीला ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, यांनी जर पुत्रदा एकादशीचं व्रत जर केलं, म्हणजे नवरा आणि बायको या दोघांनी मिळून जर एकादशीचं व्रत केलं आणि या दिवशी जर आपण संत गोपाल मंत्राचा 108 वेळा जर जप केला तर नक्कीच आपल्याला मूल होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप फायदेशीर ठरत असतो. तसेच पहा, मी तुम्हाला जो उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. सर्वांसाठी ज्यांना मुलं बाळं होत नाही त्यांनीही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांची प्रगती होण्यासाठी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी, मुलांचे सगळे दोष अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. दोन्हीही उपाय अतिशय सुंदर आहे आणि खूप प्रभावी आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. ज्यांना पुत्र प्राप्त होत नाही, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, अशांनी काय करायचं आहे पहा. 2 बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. हे 2 बेलपत्र अर्पण केल्यानंतर त्यातलं 1 बेलपत्र हे घरी घेऊन यायचं आहे आणि नवरा आणि बायकोने मिळून हे बेलपत्र खायचे आहे. हे बेलपत्र अर्पण करत असताना भगवान शंकरांना प्रार्थना करायच्या आहेत. संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होतील, कारण भगवान शंकर हे असे देवता आहेत की ते लवकर त्यांच्या भक्तावरती प्रसन्न होत असतात. तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. जर मुलं हट्टीपणा करत असेल, चिडचिडेपणा करत असेल किंवा मुलांना काही वारंवार आजारी पडत असेल, काही दोष असेल, तर यासाठी तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा दुसरा जो उपाय सांगत आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. यामुळे तुम्हाला तिळाचं तेल घालता आलं तर आवर्जून तिळाचं तेल घाला किंवा मोहरीचं तेलसुद्धा तुम्ही घालू शकतात किंवा तुमच्याकडे जे तेल आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे. आणि हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे आणि या दिव्यासोबत तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून न्यायचा. या कलशामध्ये थोडंसं पाणी भरून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं दूध टाकायचं आहे आणि तुमच्याकडे केसर असेल तर आवर्जून थोडंसं केसर टाका. हे पाणी आणि हा दिवा तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. सायंकाळी 4 नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा सकाळी तुम्हाला 9च्या अगोदर हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम पाणी हे झाडाला अर्पण करायचं आहे आणि हा दिवा ते तुम्हाला लावायचा आहे त्या झाडाखाली. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात.
हा दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला ते विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर त्याचा पाठ तुम्हाला करायचा आहे। यामुळे आपल्या मुलांची जी आहे त्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि मुलांच्या करिअरमध्ये कुठल्याही अडचणी या येत नाही। हा उपाय करून झाल्यानंतर ना, ही सेवा करून झाल्यानंतर ना तुम्हाला पिंपळझरला प्रार्थना करायची आहे। हात जोडून तुमच्या मुलांची प्रगतीसाठी तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे। तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे। यानंतर ना मुलांच्या जीवनातील सर्व संकट दूर करण्यासाठी, मुलांना संकटांपासून वाचवण्यासाठी आपल्याला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान गोपाल मंत्र जे आहे तर या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। श्री वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। हा जो मंत्र आहे तर हा संतान गोपाल मंत्र आहे। तर या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। यानंतर ना मुलांच्या हातामध्ये तुम्हाला एक मोरपंख जो पीस असतो, मोरपंखाचा पीस, तर तो द्यायचा आणि तो श्रीकृष्णाला आपल्याला मुलांच्या हातून अर्पण करायचा आहे। यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात। अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये सुद्धा मुलांची प्रगती होत असते। म्हणून तुम्हाला सांगितलेले दोन्हीही उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचे आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।